आता एक याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. या जे समोर जे काही महिला आपल्याला दिसत आहेत या गुंजाळ परिवारातला असावेत असं वाटतं आणि यांनी काहीतरी एक ऑर्डर आणलेली आहे आणि त्याचं वाचन या ठिकाणी सुरू आहे. नक्की काय प्रकार आहे ते आता आपण थोडं माहिती घेऊया. बरं मला कॉपी नाही पाठवली ती ओरिजिनल पाहिजे संदेश मला पाठवलं आत्ता आहे का? स्टे दिले क्रांत मॅडम 28/7 तारीख आज काय तारीख आहे? 29 आणि कालच्या तारखेचा कालचा आदेश आहे का? कालचा आदेश आहे. याच्यामध्ये वैशाली गुंजाळ विरुद्ध डुमणे आणि ती काय रस्ता देण्याचा तहसीलदार यांचा आदेश होता. तर त्या आदेशावरती यांनी 27/4/22 स्थगितीची मागणी केली होती. या आदेशाने हा तहसीलदारांचा आदेश आहे याच्यात त्यांनी मागणी केली की स्टे मिळावा. तर यांनी 4/8 पर्यंत अंमलबजावणी स्थगिती दिली. मग तुम्ही कोणत्या आदेशानुसार आले होते इथं रस्ते करायला? आम्ही तहसीलदार साहेबांच्या आदेशाने आलो होतो आणि ही काल झालेली तारीख आहे ना. मी त्याच्या आधी तारखा दिल्या आहेत रस्ता खुला करण्यासाठी. बर ही ऑन द स्पॉट आल्यामुळे ही स्थगितीची आता मिळाली ना. 4/8 पर्यंत काही नाही पण या केसची पार्श्वभूमी काय आहे? एक मिनिट. 2022 मध्ये हा रस्ता यांचा अडवला गेला होता. तर अडवल्यानंतर त्यांनी अपील दाखल केलं तहसीलदारांकडे. तहसीलदार साहेबांनी त्याच्यावर रस्ता खुला करण्यासाठी डुमणे यांच्या बाजूने तो निकाल झाला की रस्ता खुला करावा. तर प्रतिवादी यांनी परत प्रांत साहेबांकडे अपील केलं होतं. तर तेव्हा पण डुमणे यांच्या बाजूने रस्ता कायम केला होता तहसीलदार साहेबांचा निकाल. तर ह्यांनी परत आता दाखल केलेली रिव्हिजन त्याच्यावर मग आता त्यांनी परत 4 तारखेपर्यंत स्टे दिलेला आहे. नाही प्रांतांनी ऑलरेडी निकाल दिलाय ना आणि यांचा जो काय आहे रस्ता करण्याचे आदेश मान्य केलेत. मग तेच आदेशावर स्टे कसा देता येऊ शकतो? रिव्हिजन अर्ज केलेला आहे त्यांनी. एक मिनिट मॅडम रिव्हिजन अर्ज केला. ओके साहेब. ओके साहेब बोला नाही मागवली मी याच्यावर नाही करणार. मी मागवली हो मी पण नाही हलणार इथून आहे मी तसे. डुमणे साहेब हे स्टेचा अर्ज कधी केला होता तुम्हाला? काय याचं काय स्टेचा अर्ज म्हणजे 21/7 तारीख होती. ती कोर्टासमोर सुनावणी झाली, त्याची वकिलांनी बाजू मांडली आणि ऑलरेडी तहसीलदार प्रांतांनी निकाल दिला होता की रस्ता खुला करण्यात यावा. हां तर प्रांतांनी रस्ता खुला करण्यात यावा अशी ऑर्डर दिली होती. तरी पण त्यांनी प्रांताकडे अपील करून हे प्रांताच्या कोर्टमध्ये परत ते केस म्हणजे प्रांतासमोर झाली. वकील साहेबांनी बाजू मांडली. ते म्हणले तुम्हाला स्टे देता येणार नाही. ज्या दिवशी तारीख होती त्या दिवशी त्यांनी बाजू मांडून त्यांनी स्टे काही दिला नाही. आता त्या दिवशी दिल्यानंतर आज कसं काय दिला हा प्रश्न आहे परत. आणि याच्यावर त्या दिला आम्हाला मान्य. 4/8/2026 सकाळी 8 वाजता तहसील जुन्नर येथे सुनावणी ठेवण्यात आली पण याच्यावर 4/8 ला आम्हाला तारीख तिथं दिली बरं का. 4/8 दिली पण तिथं स्टे द्यायला पाहिजे होता. ते तिथे द्यायला पाहिजे होता. तो त्याने आता कसं काय दिला? शिवाय याच्यावर शिक्का नाही ओरिजिनल नाही. शासकीय अधिकाऱ्यांचं काय चाललंय? नाही नाही परंतु मला सांगा का तहसीलदार यांनी रस्ता करायचा आदेश दिलाय, प्रांतांनी पण तो आदेश कायम ठेवलाय. मग हे कोणते हायकोर्टात दिलेला आहे निर्णय का रस्ता म्हणजे करण्याचे आदेश कायम ठेवलेत? मग हे कोण आहेत हे उपविभागीय अधिकारी? आता हे तुम्ही नवीन बदली झालेले उपविभागीय त्यांनी तुम्हाला ह्या रिव्हिजन होतं काय होतं हे? यांनी या दुसऱ्या पद्धतीने अर्ज केलेला आहे. त्यांनी रिव्हिजन पद्धती म्हणजे गणेश आहेत ना त्यांच्या बहिणीने हा दावा टाकलेला आहे. त्या बहिणींच्या याच्यामध्ये हा स्टे भेटलेला आहे त्यांना. बरं आपलं काय नाव आहे तुम्ही बोलू शकाल का? हां आणि काय केसचा विषय काय? केसचा विषय पहिले माझ्या मिस्टरांसंदर्भात हे भांडण चालू होतं.
पण ते तहसीलमधून त्यांना हे झालेलं होतं, ऑर्डर दिलेलं होतं की हे रस्ता काढून देण्यात यावं म्हणून. पण आमचे काही मुद्दे आहे ना, ते फसवणूक करून फसवणूक करून पैसे वगैरे भरून ते स्टे यांनी बळच आणले आमच्या, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या विरोधात. मग ते असं झाल्याच्या नंतर परत त्यांच्या बहिणींनी पण ते स्टे आणायचं हे केलेलं, दावा टाकलेला ना, तर त्याच्यामुळे ते स्टे भेटलेले. म्हणजे असं झालंय का याच्या बाजूनी तहसीलदारांनी निकाल दिला होता, पण ते फसवणूक करून घेतलेलं हा, ना, काय पैसे जो भरून. असेल तो असेल, पैसे भरून ते हे दिलेलं होतं. म्हणजे तहसीलदारांना पैसे देऊन निकाल करून घेतला असं तुम्हाला म्हणायचंय का? हा, मग तेच असणार आहे ना, कारण आमच्या भरपूर बाजू आहेत, म्हणजे जे आहेत ना डॉक्युमेंटली, तर ते भरपूर आमच्याकडून बाजू आहेत. संजय ना, तुमच्या मिस्टरांचं काय नाव? संजय रामदास गुंजाळ. गणेश उर्फ गणेश. हा, मला सांगा ताई, हा. समजा तहसीलदारांनी पैसे घेऊन यांच्या बाजून निकाल दिला असं तुमचं म्हणणं ठीक आहे, मग त्यानंतर तुमच्या पतीने अपील केलं, हा, अपील केलं परत. कुठं केलं? ते हायकोर्टात केलं होतं. प्रांताकडे केलं असेल ना? हा, प्रांतकडे हे आता जे आहे ना, ते प्रांतकडे केलेले आम्ही मनसरला. मग त्या प्रांतांनी तुमच्या की बाजून निकाल दिला का? आमच्या बहिणींच्या बाजूनी दिलेलं आहे. वैशाली, त्याचं नाव आहे ना, वैशाली कोटोळे, त्यांच्या बाजूने दिलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आता प्रांतांनी निकाल कोणास? प्रांतांनी निकाल 2022च्या निकालाला नंतर 24ला प्रांतांनी निकाल दिला. म्हणजे किती वर्ष झाले बघा, 21ला रस्ता गेला, 24ला प्रांतांनी निकाल दिला. 5 वर्ष बहीण नव्हती का इथं? होत्या ना, ते साक्षीला नाही, होत्या ना. साक्षी ठीक आहे ठीक आहे, ऐका ना ऐका ते पण ना अर्ज ऐका ना, तो नाही विषय. समजा ते जर सातबाऱ्यात असेल तर ते करू शकतात अपील वगैरे. हा, मग आता यांच्या म्हणजे संजय यांनी जे अपील केलं ते तुमच्या बाजून निकाल झाला. हा, तहसीलदारांचं म्हणणं आहे का रस्ता ओपन करा, प्रांत पण म्हणता रस्ता ओपन करा. हा. बर, त्यात पण एक दुसरा मुद्दा असा आहे, विभागीय आयुक्ताकडे गेले का हे? विभागीय नाही, आयुक्ताकडे ते नाही गेले. नाकारलं त्यांनी जायला, नाकारलं. ते डायरेक्ट हायकोर्टात गेले. दुसरा एक मुद्दा असा, हायकोर्टाने जो निर्णय दिला, यांचं जे अपील फेटाळलं, त्याच्यामध्ये असं हे केलेलं आहे की हा एकटा माणूस सर्वांच्या वतीने लढून त्यांचा रस्ता अडवलेला आहे असं त्यांनी निर्देश केला. एकटा हायकोर्टाने तसं हे ते ओळ दिलेली आहे त्याच्यात की हा एकटा माणूस सर्वांच्या म्हणजे वतीने लढून बाकीच्यांनी विरोध त्याने रस्ता केला नाही. अडवला, म्हणजे बाकीच्यांनी विरोध केला नाही, म्हणजे ते याच्याशी सहमत आहेत. मग आता हे जर हायकोर्टाने जर सगळ्यांच्या त्या निकालामध्ये कुठे ते पेज निकालामध्ये अशी ओळ आहे तर मग परत हायकोर्टाने दिल्यानंतर मग प्रांत कसं काय त्याला हे करू शकतात? मला तेच म्हणायचंय का नाही, आता तुमची जी केस चालू होती हा. त्याच्यात जे संजय आहे त्यांच्या बहिणींना केलं होतं का प्रतिवादी तुम्ही? सगळे ते नाव आले ना सातबाराचे, त्यांना नोटीस गेले होते का? सगळे जेवढे सातबाऱ्यातील इतर आहेत ना ते त्याला सहमत आहे असं दाखवलेलं आहे त्याच्यात. नाही, तुम्ही एखादा प्रांताचा आहे ना, निकाल दाखवा ना. प्रांताचा दाखवतो. त्यांच्या निकाल बहिणींना तिथं हे केलं होतं का? इकडे दे, हातात देऊन ठेवायचं. इकडे दे. हा. पण आता स्टे घेतलाय संजय यांनी नाही घेतला, संजय त्याच्या बहिणींनी घेतला. त्यांच्या बहिणीने सेपरेट केस केली तीच. पण ऑलरेडी ते बहिणी त्या याच्यात साथी आहेत ना, म्हणून तर त्यांनी त्यावेळेस हे हरकत घेतली. मग ज्यावेळेस ज्यांनी ते हरकत केली असती आम्ही त्यांची नावं त्याच्यात टाकली असती. आता हा पहिला निकाल हा पहिला तहसीलदारचा निकाल कोणत्या साली दिलाय? हा 22 साली 24/11 ते दुसरे कागदपत्र यांच्या हातात. 22. हा, एक मिनिट. हा, हे बघा, हे 27/4/22 हा प्रांतचा निकाल. 27/4 कोण पार्टी दाखवा. पार्टी हे बघा ना, डुमणे विरुद्ध संजय गणेश गुंजाळ एकालाच केले तुम्ही, बहिणींना का नाही केलं? मग त्यांनी हरकत नाही घातली ना, सगळे त्यांच्या वतीने तोच फक्त लढत होता, बाकीचं कोणी सगळ्यांच्या झालं वतीने नाही, एकट्याच्या वतीने लढत होते तेव्हा ते. नाही, का? तो विचारतो. इकडे बाकीचं कोणी झालं नाही त्याला हे करायला. म्हणजे तुमचं म्हणणं ही जमीन समजा गणेश करतोय त्यामुळं गणेश हरकत करतोय म्हणून गणेशचं नाव टाकलं. गणेशच्या बहिणी कधी आल्या नाही म्हणून गणेशचं नाव टाळलं तुम्ही. टाळलं मग. त्या हरकतीला आल्या नाहीत. पण कायद्याने टाकायला पाहिजे होतं नाव. बर, ठीक. आता हे आता बघा, हे आता हा सगळे- ऐका हा, एक मिनिट. सबनीसांनी तुमच्या साईडने निकाल दिला, मग आता प्रांतांकडचा निकालपत्र दाखवा. हा प्रांतचा निकाल करतो. प्रांतांनी काय केलं या निकालपत्रात? मागे आधी तहसीलदारांचा निकाल कायम केला का? हा, कायम दाखवा. केलं. हे काय सगळं त्याने हा लिहिले याच्यामध्ये. अपिलार्थी यांच्या अपील अमान्य करण्यात येत आहे. म्हणजे कोण अपिलार्थी? संजय यांचं अमान्य केलं. मग आता संजय यांनी कुठं अपील केलं परत? त्यांनी संजय यांनी याचे कलेक्टरकडे न जाता ते डायरेक्ट हायकोर्टात गेले. हायकोर्टात कसं? कलेक्टरकडे आम्ही कॅवेट दाखल केलं होतं. कलेक्टरला कॅवेट दाखल इन द ऑनरेबल ॲडिशनल अप्पर जिल्हाधिकारी का तुम्ही कॅवेट केलं, परंतु आता ही केस विभागीय आयुक्ताकडे चालते ना, ही कलम 6ची. हा, कलम 6. मग कलेक्टरचा काय संबंध आला नाही इथे? नाही, कलेक्टरकडे. हा, तुमच्या जे निकाल येते त्यांना दाखवा. हा, आता त्याच्यानंतर हा हा हे दाखवा. हे काय अतिरिक्त विभागीय आयुक्त? अतिरिक्त विभागीय आयुक्त.
हा याच्यामध्ये अपील केले संजय उर्फ गणेश रामदास गुंजाळ यांनी प्रांतांच्या निर्णयावर व्यथित होऊन, तर संजय उर्फ गणेश रामदास रामदास गुंजाळ यांनी विभागीय आयुक्तांकडे असं लिहिलंय का आमच्या अपील म्हणजे अपिलामध्ये तांत्रिक चुका झालेल्या आहेत, त्यामुळं आम्ही हा अर्ज तुमच्याकडचा माघार घेतोय आणि आता आम्हाला मुंबई इथं रिट पिटिशन दाखल करायचे, त्यामुळं अपील काढून टाकण्याची परवानगी मिळावी असं याच्यामध्ये लिहिलंय. आणि विभागीय आयुक्तांनी लिहिलंय की त्यामुळं हा सदरचा अर्ज मान्य केलाय आणि हे गुणदोषावर निर्णय न घेता विना कार्यवाही कागदातून कायमस्वरूपी त्यांचा तो अपील काढून टाकलं. मग त्यांनी रिट केलं का दाखल हायकोर्टात? हायकोर्टात केलं होतं ना. दाखव बरं हायकोर्टाचा निकाल. ते काय हायकोर्टाचा निकाल कुठे होता? पण डायरेक्ट असं प्रांताच्या निकालाच्या विरुद्ध डायरेक्ट हायकोर्टात कसं काय जाता येईल? हायकोर्टात गेले ते. बरं मग दाखव ना आपण ते काय. संदीप भाऊ, हां. हा गणेश. तुमचं नाव आहे गणेश संजय उर्फ गणेश. हा अच्छा. मराठी ट्रान्सलेट केलेलं बघ रे हायकोर्टाचा निकाल. तुझ्याकडे मुंबई हायकोर्टात कोणता निकाल आहे? हा दिवाणी न्यायालयाचा दिसतोय का याचा आहे? एक मिनिट. त्यात खाली सही असेल ना. सिव्हिल जज जुन्नरचं दिवाणीचं हायकोर्टाचं त्याच्यातच वेगळं. रीट काय दाखल केलं? तुम्ही दाखल केलं होतं ना, ऍक्सेप्ट केलं कोर्टाने? बरं काय झालं निकाल त्याचा? विषय कसा आहे माहिती क्षेत्र बाहेर काढून सगळं हातात. एकच मिनिट फक्त. काय झालं तुम्ही फक्त बोलता फक्त मोठ्याने बोला, तुमचा आवाज नॉर्मली खूप हां, त्यामुळं कॅमेऱ्याच्या माईकमध्ये येणार नाही व्यवस्थित. नाही ज्याची जे बाजू आहे वस्तुनिष्ठ हो 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 स्पष्टपणे बोला. जे काय आहे ते आहे. ऑफिसला डॉक्युमेंट होईल. तुमची केस पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली म्हणजे जोक नाही ना हा. मीडियाला तुमची बाजू समजली पाहिजे, वस्तुस्थिती काय हो, आहे, हो. कागदावर चालतंय सगळं. नाही नाही, हायकोर्टामध्ये काय झालं बाबा, यांनी रीट केलं म्हणलं. हो ते काही केस नंबर सिव्हिल रीट पिटिशन नंबर 1,72/2024. हां काय आहे याचा डिसिजन? कोण आहे ते कोरम? अच्छा हे जज होते संजय का? गुंजाळने आमच्या विरुद्ध आनंद कुमार विरुद्ध हे केलेले अपीलंट ऑथॉरिटी. बरं शेवटचा निर्णय दाखवा काय तो. Kumar, the right of and the petitioner has started plowing and the petitioner has started plowing and cultivating the land. म्हणजे आम्ही ते वेळोवेळी असं दाखवलं की त्यांनी हायकोर्टाने जैसे ते परिस्थिती ठेवा, पण त्यांनी वेळोवेळी नांगरला आणि त्याच्यात ठीक आहे, तुमचं फायनल काय निकाल? दाखवतो ना. कोर्टाने सुद्धा ते मेन्शन केलं. तुम्ही जे म्हणताय ना का बाबा इतर वारस. नो infirmity with due process have been found in my opinion. The petition is liably dismissed. डिसमिस केलं हा त्यांनी. म्हणजे हे डिसमिस होण्यास पात्र आहे. हा. नो इन्फर्मिटी ड्यू प्रोसेस. आता मला काही इंग्लिश एवढं समजत नाही. वरचं म्हणणं हा. काय आहे की वरचे छोटे छोटे इश्यू हे कोर्ट विचारात घेऊ शकत नाही, तिथलं तिथं निकाल हे एवढं म्हणणं आहे. काय ह्या कोर्टाचं हायकोर्टात ज्यावेळेस झालं लास्ट स्टेट ह्या पेजचे जे स्टेटमेंट आहे ते कोर्टाने सांगितलं की एवढे छोटे छोटे जे पंचनामे तहसीलने केले आहेत किंवा गाव लेवलला झालेत आपल्या, ते लक्षात घेता की याचं अस्तित्व यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. नाही पण तुमच्या विरोधात लागला ना हायकोर्टाचा निकाल. माझं लागला मी त्याच्याबद्दल तुमची केस तेच dismiss सांगतोय केली. मी तुम्हाला. हा दुसरा विषय असा आहे यांचं झालंय का आता नाही ऐका ना डुमणे साहेब, यांनी केली रिट के पिटिशन हायकोर्टाने डिसमिस केलं. हा. मग काय झालं पुढं? मग काय नाही सिव्हिल जज काय ते निकाल दाखवणार तो काय? सिव्हिलला त्यांनी परत अपील केलं. ते कुठे तुझ्याकडे कागद येईल ते आता काहीतरी होतं ना ते. यांनी परत त्याच्यानंतर सिव्हिलला बहिणींनीच केलेलं बहिणींनी हे बघा आई आणि बहिणींनी ठकूबाई रामदास गुंजाळ, हा ॲडव्होकेट साबळे जे काय असतील ते, आणि मीनाक्षी रामदास गुंजाळ आफ्टर मॅरेज मीनाक्षी बाळासाहेब माळवे, हे तुमच्या आई आणि बहिणी नाही का? हां. यांनी काय केलं अपील इकडं सॉरी अर्ज काय केला? हे यांच्या विरुद्ध एवढ्या किती जण आहेत 16 जणांविरुद्ध अर्ज केलाय. त्यात तुमचं नाव आहे का? आहे ना. दाखव तुमचं नाव आहे का? हम्म. मग यांचं नाव आहे का संजय गुंजाळांचं? आहे ना त्यांचं याच्या- म्हणजे आईनी आणि बहिणीने यांच्याच विरोधात आणि तुमच्या विरोधात हे अर्ज केलाय. कोर्टात रिट पिटिशन इथल्या जुन्नरच्या याच्यात केलं. रिट पिटिशन नाही म्हणायचं हो त्याला, ते हायकोर्टात हा असतं. हायकोर्टात असतात. काय केलं दाखल? Hence the plaintiffs are not entitled for the relief of status quo as prayed. Hence I pass this following order. The application is rejected cost in cause. आईचा आणि बहिणीचा अर्ज निकाली काढला, पण अर्ज काय होता ते सांगा. अर्ज काय होता आता? एक मिनिट.
रस्त्याचा होता का बाकीच्या काही याचा होता? The plaintiff has filed a present suit for declaration about enacementary right to way along the perpetual injection. Heard advocate to the plaintiff. Pursued the record of the advocate. Defendant number 1 causing obstruction to their easement rights to way. The plaintiffs further contend that the division officer is going to comply tomorrow. The order of Mamladar court as per the notice dated 15/5/26 list documented below exhaust number 29. To restrain them, the plaintiffs have moved status quo application. Defendant number 1 appeared and registered the present application as the suit is fixed on the date next 7/7/26. The filed copy of the writ petition is number so and so dated 21/1/26. बरं, काय याचं म्हणणं काय आहे म्हणजे सांगा. त्यांचं म्हणणं असं आहे का त्यांनी ते त्यांच्या याच्या विरुद्ध अपील केलं, म्हणजे नंबर 1च्या विरुद्ध अपील केलं आणि नंबर 1नी का टू रेस्ट्रेन द प्लॅन्टिफ्स हॅव मूव्ड स्टेटस को ॲप्लिकेशन. डिफेंडंट नंबर 1 हॅज अपील्ड अँड रजिस्टर्ड द प्रेझेंट ॲप्लिकेशन सूट इज फिक्स्ड ऑन द डेट. म्हणजे त्यांनी ते त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली नंबर 1ची म्हणजे डुमने. याने अर्ज कशाचा केला, त्याला हेतू काय, कारण काय, उद्देश काय? यांच्या आईनी बहिणीनी सिव्हिल जज साहेबांकडे जो अर्ज केलाय तो कशाच्या याच्यासाठी केला होता? Party seeking to status quo is required to show the existence of prima facie case and that irreparable loss will be caused to him in the event of refusal status. नुकसान होणार आहे म्हणून. आपण रस्त्याला विरोध म्हणून केला होता का काय ते सांगा ना, काय अर्जाचं कारण काय? रस्त्याचं एक मिनिट, त्यांचं होऊ दे ना, त्यांचं येऊ दे सगळं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आई आहे का तुमच्या इथं? कुठे आहेत? लागले थोडं घरी. आणि बहीण बहीण एक पुढेला आहे, आता नाहीत का त्या? इथं कोणच नाही. बरं, ह्यांनी तुमच्या आईनी आणि बहिणीने काय हे सिव्हिल न्यायालयामध्ये अर्ज केलाय? मुळात हा दिवाणी दावा जो दाखल केलाय आता एक 2-1 महिने झाले दाखल केलाय. विषय असा आहे सर, यांनी एक खरेदी खत जे म्हणतो आपण दस्त केला 2002ला यांनी दस्त केला. त्याच्या अगोदर त्यांनी एक 94 साली एक दस्त केला होता, म्हणजे त्याला आपण बयाना म्हणतो. ह्या विषयात बयाना नावाची त्यांनी 59 मधली 10 आणि 57 पैकी 49 असं क्षेत्र यांनी घेतलं. पुढं जाऊन त्यांनी ते खरेदी खत केलं. आता यांचं म्हणणं असं आहे का 57-59 यापैकी मी 58चं पण खरेदी केले. मुळात 58चा देवाणघेवाण विषयच नव्हता. जाण्या येण्याच्या मार्गासह म्हटलं होतं तर जात येत होता, बांधून जायचा, तिकडून जायचा, कुठून जायचा, माझ्याकडं तर पुरावे ह्याच्यात नाही बॅगेत. तो ह्या क्षेत्राच्या पूर्वेच्या बाजूने जायचा हे करत होता. कोर्टात मी दाखल केले, सगळं जे करायचं ते केले. आता विषय असा आहे का हा जो 58चा गट नंबर आहे याच्यात आहेत 17 वारस. आता त्यातले 2 मयत आहेत. 17 वारसांपैकी आमचं तोंडी वाटप जे झालं आहे ते कोर्टात दावे दाखल चालू आहेत, त्याचे वाद चालू आहेत. आमच्या तोंडी वाटपाप्रमाणे आमच्या वाट्याला हे क्षेत्र आलेलं आहे 58चं. आता यांचं म्हणणं आहे का मी विकत घेतलं आहे, मी क्षेत्र काढून दिले. यांचा एक अर्ज पण आहे का मी 69 गट गुंठे जे विकत घेतले त्यापैकी त्यांना काढून दिले. मला सांगा साहेब, जर साहेब तुम्ही 94 बयाना करताय, 94 म्हणताय का आम्ही याला क्षेत्र काढून दिले आणि परत 2002ला खरेदी खत करताय, तुम्ही जर 58 गट नंबरमधलं घेतलंय तर तुम्ही ते मेन्शन करायला पाहिजे ना खरेदी खतात, कारण 2000चा खरेदी खत आहे तुमचं आणि बयाना आहे 94चा. महत्व कशाला आहे खरेदी खताला? 60 खात्यामध्ये लिहिले ना ते तसं असं नाही ना. मी वाचलं आता. यांचं म्हणणं काय आहे, तो किती सालचा आहे बघा बरं, तो आहे या 94चा. ऐका ना, घे ना, मला सांगा, इकडे तुम्ही दोघं या, भाऊ आहेत ना तुम्ही? बर, मग आता तुम्ही जर ही जमीन घेतली होती रस्त्यासाठी असं तुमचं म्हणणं आहे, तर ते खरेदी खात्यामध्ये का मेन्शन केलं नाही 58 मधली एवढी जमीन घेतली म्हणून आम्ही यांच्याकडून, यांच्या वाडवडिलांकडून ज्यांच्याकडून घेतली त्यांच्याकडून? काय कारण घडलं? खरेदी खात्यात काय आलं, परवानगीला होतं ना, त्यांनी ना कलेक्टर ऐकून घ्या, परवानगीला होतं. ते 94ला जे म्हणतात बयाना केला आणि 2000ला का कागद केला, तर 94ला ठरलं, त्यांना बयाना वगैरे दिलं, रक्कम दिली, काय दिली. त्याच्यानंतर मग त्याचं सिलिंगमध्ये होतं. मग ते परमिशनसाठी 7-8 वर्ष लागले. यांची अशी जबाबदारी होती का आम्ही आमच्या खर्चाने जाऊन ते आणू, म्हणजे परवानगी आणून तुम्हाला कागद करून देऊ. बयाना म्हणजे 60 झालं ना? हा, बयाना म्हणजे 60. एक 94 साली तुमचं म्हणणं आहे का जमीन घ्यायचा करार झाला, हा, फक्त सिलिंगचा एटा असल्यामुळे खरेदी खत होत नव्हतं, खरेदी करून म्हणून तुम्ही 60 केलं. 60 खात्यात लिहिलंय का सगळं? सगळं लिहिलेलं आहे. रस्त्याचा उल्लेख कुठून घेतलाय? ताबा दिला त्याच वेळेस आम्हाला, ताबा सुद्धा तेव्हापासून दिला 94 पासून. आणि त्याच्यानंतर मग त्या 2000ला परवानगी आणल्यानंतर आम्ही कागद करून घेतला, सिलिंगची परवानगी आली. सिलिंगची परवानगी आली आणि कागद करून घेतला. तो सगळा आम्ही आमच्या खर्चाने केला. बर, ठीक आहे. मग एवढं 94 साली
करार झाला आणि 2000 साली तुम्ही परवानगी आणून कागद करायचा मार्ग मोकळा झाला, मग त्या कागदात तुम्ही रस्त्याचा उल्लेख का केला नाही असं त्यांचं म्हणणे आहे. रस्त्याचा उल्लेख जाण्या येणाऱ्याच्या रस्त्यासह त्यांनी जो रस्ता दिला आम्हाला यांच्या वडिलांनी, त्यावेळेस माझे जे विक्रीदार होते त्यांनी आम्हाला हा रस्ता दिला. त्या रस्त्यातून आम्ही 94 पासून जाय करत होतो. ठीक आहे, तुम्ही आता जात येत होता, परंतु त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही खरेदी खात्यात ऑन रेकॉर्ड का घेतलं नाही? त्याच्यात त्यांनी लिहिलं ना, जाण्या येण्याच्या रस्त्यासह एवढंच लिहिलं फक्त त्यांनी. मग ती जागा तुम्ही 60 खात्यात विकतच घेतली होती ना? हा, विकतच घेतली. मग त्यांनी जे सांगितले सर्वे नंबर, आम्ही त्याप्रमाणे सर्वे नंबर प्रमाणे लिहिले आणि ते खरेदी खात्याच्या ह्याच्यात लिहिलेले. 60 खात आहे का तुमच्याकडं? 60 एकत नाही आता ते. बरं, ते मान्य आहे का तुम्हाला ते 60 खात बायाना नाही 94चा? जे खाडाखोड केलेली कोर्टात त्यांनी जे पुरावा म्हणून दाखल केलं ना, अक्षरशः 9ला 8 गिरून केलेलं आहे. बरं मला सांगा, मूळ प्रत कोणाकडे असती? तुम्ही एखादा बयाना करा, खरेदी खत करा, घेणार आहे का असती का देणार आहे का असती, कोणाकडे असते तुम्हीच सांगा मला. रजिस्टर आहे का असं आहे स्टॅम्प होईल? स्टॅम्प असू द्या, रजिस्टर असू द्या, मेन डॉक्युमेंट जे असतात आपण समजा मी जर तुमच्याकडून घेतले तर ते तुमचं म्हणणं आहे का यांच्याकडे ओरिजिनल आहे पण हे दाखवत नाही, हे जेरॉक्स दाखवून हे खाडाखोड करतात असा तुमचा आरोप आहे. बरं तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही ओरिजिनल कुठे आहे तुमचं? ओरिजिनल आमच्याकडे त्यांच्या वडिलांकडे दिले. आमचे वडील होते त्यावेळेस करायला. आमच्या वडिलांनी काय एवढं बारीक वडील आता हयात नाहीत ना तुमचे? मग तुमच्या वडिलांनी काय सांगितलं होतं? नाही, माझ्या वडिलांनी काय सांगितलं होतं ज्यावेळेस म्हणजे वडील नसताना सुद्धा आहे ना, आता आमचे जे भाऊ जे वाद चालले होते त्यात मी मान्य केलं ना. तर भास्कर एकत्र कुटुंब मॅनेजर होता, त्याला 2 भाऊ होते, विठ्ठल आणि रामदास, यांनी मिळून विकलं होतं ते भास्करच्या सहीने. का आता ते एकत्र कुटुंब मॅनेजर असल्या कारणाने सगळे दस्त त्यांच्या नावाचे व्हायचे. दुसरा विषय की मला सांगा साहेब, मी माझं भांडायचं प्रामाणिक काम एवढंच आहे का जर यांनी 94ला बायना केलाय, जर 2002ला खरेदी खत करता येते तर मग 51 गुंठे त्यात आम्ही 6 वारच आहे, म्हणजे तोंडी वाटपाप्रमाणे 6 वारच आहे. मला सांगा किती येणार हो आम्हाला? हेच जर 6.5 20 फूट रुंदीचं यांनी घेतलं, 350 फूट लांबीचं घेतलं, आम्ही काय मग पाबारीमध्ये राहायचं का? त्यांना जायचं कुठून? त्यांनी काय तुमची काय अपेक्षा किती द्यायला पाहिजे? सर्व नंबरच्या बांधणी द्यायला तयार आहे. त्याला मागही मी म्हणलो होतो सर्व नंबरच्या बांधणी मी द्यायला तयार आहे, माझी अडचण नाही, तू मागणी कर. ते म्हणते नाही आम्ही विकतच घेतले. एक अर्ज तर त्यांचा असा आहे का आम्ही क्षेत्र काढून दिले. क्षेत्र जर काढून दिले 69 गुंठ्यापैकी तर त्यांच्या आज बी 69 गुंठे. ऐका आपण मुद्द्यावर चर्चा करू. हे बघा, पहिली गोष्ट आहे का तुमच्याकडे त्याचं काय हे ओरिजिनल हे नाहीये. तुमचं म्हणणं आहे का ओरिजिनल 60 खात यांच्याकडे आहे, तर यांचं म्हणणं आहे आम्हाला काही माहित नाही, बरोबर. आणि खरेदी खात तुम्ही उल्लेख केला नाही, ठीक आहे. पण आता चला तो विषय जरी बाजूला ठेवला, तुम्ही दोघं बी समजून घ्या, हे जे लोखंडी गेट आहे हे कुणाच आहे? ते माझं आहे, माझ्याकडे बिल आहे. हे कुणाच आहे? आमचे बिल आहे सगळे बिल आहे. बिल कुणी दुसरे 13ची बिल आहे माझ्याकडे. आमचं अजून तिकडे पलीकडे एक क्षेत्र आहे, सेम गेट ते सेम दोन्ही गेट सेम आहेत, याचे आणि त्याचं सेम साईज सेम एकाच दिवशी बनवलेले. एका दिवशी ऐका ना बनवलेले. साहेब, ते काय म्हणतं मला काय घेणं नाही, मी कोर्टात जे प्रूफ करायचं ते मी करणार आहे. पण हे गेट माझं आहे, याची बिल आहेत 2013ची बिल आहेत माझ्याकडे. मी अजून दाखल नाही केली, दाखल करणार आहे. गेट तुमचं आहे, मग हे बंद का केलं मग? अहो काय व्हायला लागलं, पहिले हे रस्त्याचं काम चालू होतं ना, या रोडची जनावर बिनवर ताई 1 मिनिट बोलतात ना ते. हां, जनावर पहिली मी लाकडी बांबू वगैरे लावून घेतले होते, तारा बिरा बांधले होते. नंतर रोडचं काम चालू झालं का, इथं पडझड झाली, ते लोक आत्म त्रास द्यायला लागली मला, त्यामुळे मी ते लॉक लावून घेतलं होतं. बर ठीक आहे. मग यांचं म्हणणं आहे गेट माझा आहे. हे बघ. हां, मग यांनी हे बघ गेट यांचे, ही जागा मोकळी सोडून त्यांनी कस काय ही जागा इथपर्यंत त्यांचा हा, माल आहे, इथं रस्ता माल नाही ना दिसतोय, केला. साहेब ऐका ना. रस्ता दिसतोय ना. थांबा 1 मिनिट, त्यांचं होऊ दोन द्या. मिनिटं. त्यांचं होऊ द्या. त्याच्यानंतर ह्या रस्त्यात त्यांनी बघा आंबे लावले, यांनीच लावले. अच्छा अच्छा. हां हां. त्याच्यानंतर हे बघा हा एक फोटो आहे. मग गेट यांचं असतं तर यांनी कुलूप लावून बंद का केलं असतं? आणि तसं हा फोटो कोणाचा आहे? माझाच आहे. हे कोण रस्त्यासमोर आणि पुढे रस्ता पण दिसतोय. इथे इथे ना, इथे मग सोबत आमचं मंदिर आहे. हा हा हां हां. मग मी उसळी नाही, पाय एवढी पडायला मोठी वाट आलतो नाही, का? आम्ही जायला बुवा, एका कोपऱ्याला आमची नाही नाही, ऐका ना, हे बघा बघा, हे फोटो तर खरे आहेत का डुप्लिकेट आहे काय म्हणणं? खरे फोटो काढले म्हणले खरीच आहेत ना अहो, साहेब. ते कशाला ठेवता तुम्ही लगेच? हे यार, मग ते रस्ता दिसतोय त्याच्यामध्ये, मग काय भानगडी ही? अहो, रस्ता इथं मग ते त्यांच्या मालकीचं थोडी झालंय. क्षेत्र माझं आहे, मी माझ्या गटाला कुठे माझं वावर आहे, मी कुठे गेट लावू शकतो ना. कोणत्या कोपऱ्यात लावीन, हे कोपऱ्यात लावीन, त्या कोपऱ्यात लावीन. उद्या हे म्हणतील तिकडून मग आमचा रस्ता होता, म्हणजे माझ्या क्षेत्राला जर मी गेट लावलं तर म्हणतील आता इथून रस्ता होता, तिकडून रस्ता होता, असं थोडी चालतं. बरं, इथं काही आहे का ज्येष्ठ नागरिक कुणी इथले गावातले? हो साहेब, एक मिनिट. हे फोटो त्यावेळेचा बघा, इथं हा. मोकळा रस्ता आहे पुढे 1/1/21 ला.
त्यानंतर हे उभे आहेत, इथे पण रस्त्याच्या पलीकडे उभे आहेत, म्हणजे हे आतमध्ये उभे आहेत का? मध्ये उभे आहेत. आणि हे बघा, हे असा रस्ता होता, हे पुढे इथपर्यंत, आणि तुमचं क्षेत्र कुठे आहे ते? हे याच्या पलीकडे मागे आहे का? मग रस्ता ते क्षेत्र त्यांनी दिलं म्हणून तर आम्ही रस्त्यासकट घेतलं, नाही तर तसं रस्त्यासकट घेतलं नसतं ना. आज जायला रस्ता नसल्यावर कोणी खरेदी करेल का? हां, काय उत्तर आहे तुमचं याच्यावर? नाही माझं आता यांच्या पुढे काही उत्तर नाही. आता हे फोटो वगैरे दाखवले ठीक आहे. नाही नाही, ते मग काय म्हणतात का आतमध्ये रस्त्यावर फोटो नाही, काढले? नाही, माझं म्हणणं असं आहे की हे क्षेत्र आहे, हे क्षेत्राला आम्ही 6 भविष्यदार आहेत. त्यात 17 बाई आमचं खातं फुटलेलं नाही, 17 वारस आहेत, त्यातले 2 मयत आहेत, अजून आमचं खातं फुटलेलं नाही. हे विषय असताना हे कोर्टात मॅटर पेंडिंग आहे. आम्ही आता जे कायद्याने होणार आहे ना ते करू. आता हे आम्ही परत रिव्हिजन दाखल केलंय आपले प्रांत मॅडम तुम्ही केले का तुमच्या आईने केले? बहिणींनी आणि आईने केले. तुमचा विचार घेऊन केलंय का? त्यांनी त्यांचं केलं. आता त्यांचं भविष्यात त्यांना हिस्सा घ्यायचं म्हटलं त्यांना नोटीस गेली ना, ते त्या नोटीसच्या आधारे मग त्यांनी तिकडे रिव्हिजन दाखल पण केलं. तुम्ही जेवढे रस्ते मागणीचे अर्ज केले सगळे फेटाळले साहेब कोणते तुमचे? साहेब, काय झालं माहिती ते का? सॉरी रस्त्याच्या अडथळ्याचे. नाही, हा. नाही. सुरुवातीला काय आलं माहिती का, आता प्रांत गोविंद साहेबांचं बघितलं तुम्ही, सबनीस साहेबांचं बघितलं, म्हणजे कळकळीची एक एवढं वेदना होऊन तुटाचं ना, ज्याचं जातं त्याला कळतं. मी प्रामाणिकपणे भांडतोय, त्यांनी प्रामाणिकपणे असेल ना तर प्रामाणिकपणे मी त्यांना देईन, पण प्रामाणिकपणे तर नाही आहे त्यांचं. काय प्रामाणिकपण नाही? 27 वर्ष कशाला ऐका ना साहेब, मला कळत नव्हतं, मी त्या मला कळत असतं मी त्यावेळेस तर तुम्हाला सांगितलं असतं. जर तुम्ही केलंय ना, घेतलंय ना, 94चा बाया नाही 2002ला खरेदी करतात, त्यातच सगळं कळतंय. तुम्हाला 59चं 10 गुंठे कळत आहे, 57चं 49 गुंठे कळत आहे, आणि 58 गट नंबर कळत नाही का? अख्ख्या ढगेमाळ्याला 58 गट नंबर माहिती आहे, तुम्ही सांगा ते 58 गट नंबर नाही. काय बोलताय राव? इथं कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत का, वयस्कर इथले लोक? नमस्कार. काय हे रस्ता कुणाचा आहे, गेट कुणाचं आहे? इथं काय आपण पाहिलं माहित नाही, सगळे आपल्या इथले काही माहित नाही. काय असेल ते. पाहायला आलेत का फक्त? आहे का इथं कोण बाबा काही ज्येष्ठ नागरिक बोलतील का? राहणार आहे त्यांना विचारा. नमस्कार, आपलं काय नाव आहे? माझं नाव कैलास सावटी. बर, आता हा रस्ता कुणाचा होता सर? ही जमीन आहे गुंजाळ पाटलांची जमीन आहे, पण डुमनेने याच्या पाठीमागे जमीन विकत घेतलेली आहे. आता ऑफिशियली डॉक्युमेंटली काय त्यांचं काय ते आपण डॉक्युमेंट वाचलेलं नाही, नक्की वस्तुस्थिती काय हे आपल्याला माहित नाही. पण याच्या पाठीमागे डुमण्यांची जमीन आहे आणि ही पाटलांची जमीन आहे. आता हे डुमने येत जात होती इथं काही काळ, या त्यानंतर पुढे डॉक्युमेंट ऑफिशियली कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. आणि कागद जे काय बोलतोय कागदालाच किंमत आहे. तुम्ही तोंडी काय बोलाल याला किंमत नाही म्हणून मी माझी जमीन आहे, काय उपयोग नाही त्याला, कागदाला किंमत आहे. मग कागदावर काय असेल त्याच्याशी आपण सहमत आहे. आपण काय वैयक्तिक इथं कोणाची बाजू घेत नाही, जे आहे ते आहे, त्यांची जमीन तिथं आहे डुमण्यांची आणि ही पाटलांची जमीन आहे. यांचं काय डॉक्युमेंट काय लिखापडी झाली ते महत्वाची, ते वाचावं लागेल आणि त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बर ठीक आहे, पण तो रस्त्याचा वापर हे डुमणे करत होते का? हा काय काय इथून जात होते, जातो हा ते एवढं नाही माहित, पण जात होते हे मी जात सांगू शकतो. होते हे महत्वाचं काही आहे. काउंटिंग नाही केलं पण हे जात अजून होते कोण मान्य. होतं? हा, चला जात होते. नाही नाही जात होते मान्य केले ना मी. अहो ते म्हणतात जात होते. अजून कोण बोलतंय? सरकती आमचा हा किती वर्ष माल करतोय? तुम्ही वावर करता का? 12 वर्ष कुठून जायचे तुम्ही यापूर्वी? इथून? ट्रॅक्टर वगैरे येत नाही. मग ते टाळा लावलाय का काय लावले? टाळा लावलेला आहे. ते चावी आहे का? त्यांनीच लावले, आम्ही नाही, आपण नाही लावले. त्यांनी लावला समोरच्या पाटीलला. इथून जात येत होते, ट्रॅक्टर घेऊन जायचे. त्यांनी त्यावेळी कधी विरोध केला नाही केला? राहिलं कुठे तुम्ही? मी मग रोडले मला. किती वर्ष तुम्ही इथं जात होते व्यवस्थित? मग मी आता 12 वर्ष झाले वावर करतोय. इथूनच जायचे, इथून जायचं कुणीही विरोध केला नाही? नाही. अजून कोणी इथं स्थानिक तुम्ही सांगू शकाल का हे इथून काय? आता ठीक आहे, कोणी वाईट व्हायला मागत नाही आमचं. मला सांगा, आता ही लोक म्हणतात का जात होते इथनं या रस्त्याने. साहेब ऐका ना, वावरातून कुणी कुठून नाही जाते, ऐका ना, तो विषय नसते. सर तुम्हाला काय सांगता येईल, या रस्त्याने जात होते की लोक? आम्ही मुंबईला होतो. मुंबईला. हा बोला बोला. वावरा असेल कुणी कुठून नाही जाते, आता मोकळं पडल्यावर कुणी जातेच ना. ट्रॅक्टर कुणी कोणला अडवते, त्यांनी किती वेळा माहिती इथून ते विहिरीच काम चाललं होतं, माझ्या वावरातून नेलेले. मग तू काय रस्ता तयार झाला का असा विषय नसतो. काय असेल ते कोर्टात होईल साहेब, आपलं काही म्हणणं नाही. त्यांनी मला जेवढं त्याला क्षेत्र पाहिजे मला काढून द्यावं, मी त्याला रस्ता देऊन टाकेन, माझी काही अडचण नाही. त्यांनी सर्व नंबरनी मागावा, मी त्याला देईन. माझं क्षेत्र जातंय म्हणलं, ज्याचं जाते त्याला कळत नाही ना. आता ती काय झालंय, फार वेळ गेलेला आहे. तुमच्या वाडवडिलांनी जमीन विकली, आता तुम्हाला हे नाही विकलेलं, अहो हा, पण ती यांना विकली ना मागची जागा. मान्य नाही, कबुली ना मला. हा, मग तुमची जागा कमी झाली ना, आता तुम्हाला जागेचं हे महत्व कमी वाटायला कशी लागलं. झाली म्हणता येईल. मग ती विकल्यावर कमी नाही झाली का? हा आमच्या क्षेत्रातून कमी हा. वाटलं का आम्हाला 6.5 गुंठे काढून दिले, नंतर कमी झाली असं नाही काही.
त्यांनी काढून द्यावं तर काहीच अडचण नाही, आपण रस्ता काढून देऊ त्यांना. मग आता तुम्ही हे सगळं केलं, निकाल तर सगळे तुमच्या न्यायालयाच्या बाजूने, फक्त तुम्ही एक चूक केली का जे यांची आई आहे किंवा यांची जी काही बहीण आहे त्यांना प्रतिवादी केलं नाही, आणि त्याचाच फायदा घेऊन या पद्धतीने आता त्यांनी रिव्हिजन केलं आणि वायुगतीने प्रांत अधिकारी यांनी ते मान्य केलं, म्हणजे स्टे मान्य केला. हायकोर्टात निकाल ना मराठीमध्ये लिहिलं. हायकोर्टात निकाल तुम्हाला माहिती नाही दाखवलं ते, त्याच्यात असं लिहिलं हायकोर्टाने स्टेट केलं की सगळ्यांच्या वतीनं हे एकटे आहेत, म्हणजे याचा अर्थ बाकीच्यांचा यांना सपोर्ट आहे, अशा म्हणजे सपोर्ट आहे म्हणून ते एकटे असं नाही हे बघा. तुम्ही ते वाचले ते बरोबर आहे का? संदीप भाऊ, कारण की हायकोर्टाचा तुमच्या मनाने अर्थ तुम्ही लावू शकत नाही. नाही ना आम्ही केलेलं आहे ना. हा. काय होते संदीप भाऊ, ऍक्च्युली सातबाटवची काय नाव आहे ना, त्या सगळ्यांना यांनी पार्टी केलं पाहिजे होतं. हा, इथं यांचं वीक पॉईंट ही चूक झालेली यांची. त्यांना वाटलं का आई नाही विरोध करत एवढे आहे का नाही तेवढे ना पार्टी केलं पाहिजे. मी गणेशची बाजू नाही घेत, मी सामाजिक जीवनाचा आम्ही माणूस आहे, ऐकून घ्या, मी योग्य बाजू त्यावेळेस- घेणार. त्यावेळेस तो बाकीचं कोणी झालं विरोध त्यावेळेस कोणी आलं नाही, पण तरी ऑफिसला तुम्ही डॉक्युमेंट ते केलं पाहिजे होतं. नाही तर आजचा बचाव झाला नसता. क्षेत्राचे मालक त्या चुकीमुळे आजचा बचाव आपण तुम्ही सांगायचं तुमच्या आईला का बाबा माझ्या विरोधात दावा लावलाय, तुम्ही चला तहसीलदाराकडे म्हणणं द्या किंवा तहसीलदारांना सांगा आमचं बी म्हणणं घ्या. आता कसं आहे, आपण ज्यावेळेस तहसीलदारांकडे दावा चालू होता, आपण त्या दाव्यात मेन्शन केलं होतं की समोर दाव्यात सगळ्यांना पक्षकार करावं, निकाला मुद्दा आणि आपण मांडला होता. आहे का? हा मुद्दा आहे ना माझ्याकडे. दाखवता का? गोंधळायचं नाही, ते फाईलच वेगळ्या पाहिजे. जेवढे निकाल झाले निकालची फाईल वेगळी आणि जे अपील केले त्याच्या फाईल वेगळ्या पाहिजे. नाही नाही, माझं काय म्हणणं आहे का समजा जरी यांनी प्रतिवादी यांना पार्टी केलं नाही, परंतु यांनी तर कोर्टात सांगायला पाहिजे ना का बाबा मी एकटा मालक नाही किंवा हा दाखव ना. आपण आता कोर्टाच्या दुकान नाही म्हणायच्या, पण ते आपण मेन्शन केलेलं आहे. बरं का, त्यांना एक बोलायचे. कुणाला? त्या ताईंना का? एक मिनिट बरं का ताई, यांचं काय म्हणणे पाहू. हा, निदान हे ना यांनी सुद्धा तहसीलदारांनी आणि प्रांत अधिकाऱ्यांनी सुद्धा म्हणायला पाहिजे होतं का यांना पार्टी करा. आपण त्यांना ही न्यायालयाची बी चूक आहे. मग हे काय कोर खेळत बसायचे तारखा तारखा. एवढेच नव्हे तर तथा किती रस्त्याच्या अनुषंगाने अर्ज आवश्यक पक्षकारही केलेले आढळत येत नाही, त्यामुळं आवश्यक पक्षकारांचा बाद येत आहे. तुम्ही याच्यामध्ये लिहिलंय, ठीक आहे. म्हणजे चूक यांची तहसीलदारांची आहे, प्रांत अधिकाऱ्यांची आहे. मग जर 7-12 मध्ये एवढे जर आहेत हिस्सेदार, तर त्यांना पार्टी यांनी सुद्धा केलं पाहिजे सुमोटो. केलंच पाहिजे. पण तुमचं काय म्हणणं होतं? नाही आमचं काही नाही, तुम्ही विचारत होते गेट कुणाचा रस्त्यावर जात येत होते. ही मामा त्यांनी घेतलेली ही जमीन, रस्ता पण होता त्यांना, गेट पण त्यांनीच टाकेले, हे सत्य आहे. डुमणेंनी? कारण मी स्वतः म्हणजे मी मधल्या सासऱ्याची सून आहे, त्यांच्याच कुटुंबातली. मी त्यांच्याच कुटुंबातली. म्हणजे गुंजळ्यांचे हो. हे तुमचे नातेवाईक आहेत का? हो, हे कोण आहे तुमचे? धीर आहे माझा सख्खे का चुलत? चुलत. गेट यांनी बांधले, हो, रस्ते जागा यांची. 27 वर्षापासून आहे. का हो असं करताय? ते म्हणतात तुमच्याच घरतले. कोर्टात थोडे वाद चालू आहे. ते वाद असू दे, बघा साहेब, मी वादाबद्दल नाही बोलत, मला जे सत्य आहे तेवढं सांगायचं. माझा आणि जमीन त्यांचा अडवलेली विवाद- यांची. ऐका, हेच माझा रस्ता आणि संपला, त्यांचा वाद हे तुम्ही चालू आहे. म्हणताय ना, हे रस्त्याच्या यांनी जमीन पलीकडे अडवली यांनी त्यांची. रस्ते अडवली. मी माझ्या 18 गुंठ्यासाठी मी त्यांच्यावर, मी तुम्हाला तेच सांगते ना, मी अडवले. रस्ता अडवले का जमीन अडवली? मी जमिनीत माझा हिस्सा आहे. त्यांना मी काय म्हणलं, तुम्हाला माझ्या सासूनी 2 दिरांनी विकली, मी विकली नाही. नाही नाही, आता ते त्यांनी त्यांचा पार्ट आहे दोघांचा. ऐका ना ताई आणि दादा, विषय काय त्यांचं म्हणणं काय आहे का ही जमीनचा रस्ता आहे का हा यांचं आहे? त्यांचं नामचं वाद आहे, त्यामुळे ते असं खोटं बोलताय ते. खोटं बोलतात. पुरावे द्या कोर्टात काय. हे असं रस्ता दिलेला आहे. खोटं बोलताय तुम्ही असं त्यांचं म्हणणे. आणि ते म्हणतील खोटं, ते प्रत्येकाला खोटे तेच काढले त्यांनी. मलाच काय काढतील, त्यांना काढले, सगळ्यांनाच काढले, साऱ्या गावाला काढले. वर जमीन विकली त्यांना खोटे तेच काढले. ते काय एकालाच खोट्यात काढले का? आम्हालाही काढले. इथं
आमचे 17 जणांचा हिस्सा असून तो हे मराठीत भाषांतर आहे ना मराठीत भाषा हायकोर्टाचं? हे लक्षात ठेवले की हे न्यायालय रिट अधिकार क्षेत्रात कार्यरत आहे आणि न्यायालयाला नवीन सुनावणी घेण्याचा किंवा कनिष्ठ प्राधिकरणाने दिले 2 एकमताने न्याय आणि संयुक्तिक निष्कर्ष सहजपणे बदलण्याचा अधिकार नाही. या परिस्थितीत रेकॉर्डवरील एकूण सामग्री पाहता हे स्पष्ट होते की गट क्रमांक 58 मध्ये येणारी 6.5 जमीन यांच्याकडून मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी वापरली जात होती. हायकोर्टात निकाल हे देखील स्पष्ट आहे की आनंद कुमार यांच्या जमिनीचा दुसरा कोणताही भाग मुख्य रस्त्याला जोडला जाऊ शकत नाही आणि ही एक अशी पट्टी जिच्यामधून 27 वर्षापासून मुख्य जोडणी मिळत आहे. नेमक्याच अशाच परिस्थिती हाताळण्यासाठी न्याय वगैरे हे एक मिनिट इथे मागे पाहिजे. बरं सगळं वाचा, मोठेने वाचा. मामलेदाराच्या दाव्यातील प्रतिवादीला तक्रारीचे स्वरूप समजून घेता येते आणि आपले म्हणणे मांडता येते. स्पष्टपणे या याचिकेत उपस्थित केलेले 2 आक्षेप म्हणजे मुदती संबंधीचा आणि कायद्याच्या विसंगती. यापैकी कोणताही आक्षेप कनिष्ठ प्राधिकरणासमोर उपस्थित केला गेला नव्हता. यावरून हाच वाजवी निष्कर्ष निघतो की याचिकाकर्त्याच्या मनात त्याला सामोरे जावे लागणाऱ्या प्रकरणाच्या स्वरूपाबद्दल कोणतीही शंका नव्हती. कोणत्या मुद्द्यावर विचार करायचा याची पूर्वकल्पना असतानाही कार्यवाहीत सहभागी झाल्यामुळे योग्य प्रक्रियेचे पालन न करणे आणि वैज्ञानिक आवश्यकतेचे पालन न करणे हे दोन्ही तांत्रिक कायदेशीर आक्षेप मला पटत नाही. त्यामुळे माझ्या मते कोणताही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे इतर मार्गाने प्रवेश मिळण्याच्या उपलब्धतेबाबत त्यांचं म्हणणे दुसऱ्या बाजूने उपलब्ध जे पूर्णपणे खाली 2 प्राधिकरणाच्या अधिकारात क्षेत्रात येते. याचिकाकर्त्याच्या सहभागानंतर 2 एकमताने दिलेले निष्कर्ष निर्दोष आहेत. रिट अधिकार क्षेत्राचा वापर करून खालील प्राधिकरणाकडून आणखी कोणते संभाव्य मत दिले जाऊ शकत असते का यावर या न्यायालयाने हस्तक्षेप करणे आणि भाष्य करणे पूर्व अनुचित ठरेल. योग्य प्रक्रियेत कोणतीही त्रुटी आढळली नसल्याने माझ्या मते याचिका फेटाळण्यास पात्र आहे. ठीक आहे, म्हणजे हे बघा त्यांचं हायकोर्टाचं मत असं आहे की या पट्टी तुमच्या पाठीमागे जोडणारा कोणताही रस्ता अस्तित्वात नाही असं त्यांचं मत झालंय आणि हाच रस्ता तुमच्या न्यायालयाने दिलेला आहे जो मामलेदार आणि प्रांतांनी तो निर्णय योग्य आहे असं मत झालंय त्यांचं. बरोबर. मग आता पण आता फक्त याच्यामध्ये पार्टी केलं नसल्यामुळे त्या पार्टीने आता पुन्हा त्या अपिलाचं हे घेतलंय. बरं हा निर्णय कधी झाला होता याचा रस्ता देण्याचा सबनीस यांचा? 22ला 27/4/22. बर 22ला निर्णय झाला. मग त्यांनी अपील आता काय केलं स्टेचं तेव्हा का केलं नाही यांच्या आईने? नाही तुमच्या विरुद्ध पहिला निकाल लागला ना दादा, मग त्यावेळी तुमच्या आईने किंवा तुमच्या बहिणीने तेव्हा का नाही अपील केलं? त्यांच्या आता आहे ना ते घरी ज्यावेळेस त्यांना ते नोटीस भेटले त्यानंतर ते नोटीस घेऊन त्यांनी कोर्टात धाव घेतली. नोटीस मिळेल नाही असं तुमचं म्हणणं आहे का तुमच्या आईला बहिणीला? कोर्टात नोटीस नाही, मला जी नोटीस मिळाली ना ती नोटीस त्यांना भेटली. त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली, बाबा आपल्या क्षेत्रात असंच होणार आहे. मग त्यांनी धाव घेतली आणि त्यांनी कोर्टातून दिवाणी दावा दाखल केला आणि एक रिव्हिजन दाखल केलं. बरं आता हे जे रिव्हिजन ह्या काय अर्चना तांबेंच्या न्यायालयामध्ये चालू होतं, माझं ऐका जरा, तर त्यात तुम्हाला सुनावणीची संधी दिली का? सुनावणीची संधी दिली म्हणजे वकिलांनी बाजू मांडली ती 21 तारखेला वकिलांनी बाजू मांडली आणि वकिलांनी बाजू मांडली सर्व हे कर की यांना तुम्हाला ऑलरेडी निकाल झालेले आहेत असे हायकोर्टाचं वगैरे त्यांनी सगळं दाखवलं. तुम्हाला ह्याच्यात स्टे थोडक्यात संधी तुम्हाला दिलेली होती परंतु आता स्टे मिळालाय. ठीक आहे प्रांताच्या निकाला नाही, प्रांताकडे फक्त केस त्या दिवशी मी हजर होतो स्वतः, यांचं कुणीच नव्हतं. म्हणजे ज्यांनी अर्ज केला ते सुद्धा हजर नव्हते, त्यांचे वकील हजर होते आणि मी स्वतः एकटा होतो हजर विरोधी. तर त्याच्यामध्ये फक्त तारीख दिली त्यांनी, बाकी त्यांनी वाचलं सगळं झालं, तारीख दिली. स्टे वगैरे ते म्हणत होते त्यांचे वकील स्टे द्या, तर ते म्हणले आम्हाला स्टे देता येत नाही, 4 तारखेला आम्ही स्टे देऊ. असं कोण म्हणालं? प्रांत म्हणले स्वतः. मॅडम म्हणाल्या 4 तारखेला बघू म्हटल्या. बघू तोंडी तुम्ही ऐकलं काय? तुम्ही होते का उपस्थित? पुढची तारीख दिली म्हणले आणि आता अचानक डायरेक्ट स्टेचा निकाल झालाय, म्हणजे ऑर्डर झाली आणि मॅडम म्हणून 4 तारखेला आपण हे घेऊ, 4 ऑगस्टला सुनावणी करू. मला असं वाटतं की याचा अर्थ त्यांनी प्रांताचा मागील निकाल हायकोर्टाच्या निकालाची प्रत हे कोणतंही सादर न करता हे केलं, त्यामुळे त्यांना स्टे मिळाला. कारण हे जर त्यांना हायकोर्टाचा निकाल त्यांनी जर त्या याच्याबरोबर जोडला असता तर त्यांना स्टे मिळालाच नसता ना. सगळ्या ऑर्डर जोडलेलं आहे, रिव्हिजन दाखल करतात ते जोडायला लागतं.
दुसरा विषय असा झाला का यांची तारीख होती 29 आता तुम्हाला सगळं माहिती आहे, आता हे झालंय तुमच्या, आता समजून घ्या ना, तुमची बहीण आहे का नाही, मग बहीण आहे, तुम्ही सगळं केसची बहिणीची माहिती आहे तुम्हाला, तुम्ही आता म्हणता का त्यांनी सेपरेट दावा केलाय, मग ती बहीण इथं पाहिजे किंवा तुमच्या आई इथं पाहिजे. आता मंतरला होतं. आत्ता त्याला आम्हाला होतं कसं, एक पुण्याला एक मुंबईला राहतात ना, त्याच्यामुळे मंतरवरून ऑर्डर घेतली आणि इकडे आले, कारण यांची 29 तारीख होती, कोर्टाने 4 तारीख ठेवली होती ना. बरं ठीक आहे. बरं आता काय करायचं? आता स्टे म्हटल्यानंतर 4 तारखेपर्यंत जो निर्णय होईल, त्याच्यानंतर जो निर्णय होईल त्याच्यानुसार जर झाल्या रस्ता खुला करा किंवा आहे तो का आदेश कायम झाला तर आपण काढून देऊ. जर यांच्या बाजूने स्टे कंटिन्यू केला तर थांबावं लागेल. गुणवत्तेच्या दृष्टीने जर पाहिलं मॅडम तर काय वाटतं तुम्हाला मेरिटनुसार? आता याच्या आधीचा निर्णय तर दोन्ही रस्ता खुला करण्यासाठी झालेले आहेत आणि जर रस्त्याची गरज असेल तर माझं म्हणणं आहे आपापसात जेवढं मिटवता येईल. मी दोघांशी याच्याविषयी पण बोलले होते की आपापसात मिटत असेल तर मिटवून घ्या. माझं नुकसान होतं ना. मला ठीक आहे. काढून दिली आता क्षेत्रात, मी कसं काढून होतं दिली. आता मग सगळ्यांना आता जायचं तुम्ही रस्त्यात. कारवाई स्थगित करताय? आता स्थगित करावी लागेल. ठीक आहे, चालेल. याचे फोटो दाखवतो. तुम्हाला एक घरात आहे ना, ऑफिसला गेलं. नाही मला ओरिजिनल फोटो काढून द्या ना, ते तुम्ही नक्कल काढून घ्या. ओरिजिनल शिक्का वगैरे आलेला आहे का त्याचा? जी माझ्याकडे शिक्का आता पाहिजे. सहीची नाही कॉपी नाही प्राप्त सहीची आहे ना, नाही, शिक्का पाहिजे त्याला. हे बघा साहेब, आता कसं आहे, जे आले माझ्याकडे सहीचं ते मी तुम्ही तुम्हाला प्रांत कार्यालयाशी बोलले का हे खरं आहे म्हणून? खरं आहे ना ते? नाही नाही पण त्याच्यावर शिक्का नाही साहेब, प्रांत. माझ्या- समजून घ्या, ऐका ऐका ऐका. आता कॅमेरा पुढे म्हणले का त्यांनी प्रांत कार्यालयामध्ये पुष्टी केलेली आहे, ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? साहेबांचे स्वतः बोलले ही प्रत तुम्ही दिली का, तर हा म्हटले 4 तारखेपर्यंत आम्ही कंटिन्यू केलं. कंटिन्यू पण त्याच्यावर शिक्का पाहिजे हे तुम्ही का नाही? ते मी नाही ना, मी आज मग आता आमचे वकील म्हणतात त्याच्यावर शिक्का असला तरच मान्य तुमचा करा. पार्ट आला ना, तुम्ही नाही नाही हे पण करू तरी शकता. पण आता ते त्यात मग तुमच्या पद्धतीने आहे. ऐका ना, आता ते त्यांच्या अधिकाऱ्यांची हुकुमाचं पालन करत आहेत. आता कसं आहे माहिती आहे का, एखादे डॉक्युमेंट असला त्याच्यावर शिक्का नसला तर आम्हाला पाहिजेच, कोणत्या ठिकाणी- पाहिजेच. ऐका ना. शिक्का पाहिजे ना. ऐका ना, आता विषय काय समजून घ्या, त्या हुकुमाचं पालन करावं शिक्का लागेल. नसला तर तुम्ही मान्य नाही करणार. मग आमचं असं म्हणणे की त्याच्यावर शिक्का पाहिजे, कोणतंही असलं डॉक्युमेंट, इव्हन तुमच्या जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, त्याच्यावर जरी असलं तरी शिक्का नसला तर पुढचं मान्य म्हणणं नाही. चुकीचं आहे असं नाही म्हणत मी, परंतु आता मी खात्री केली ना, ते दिलंय म्हटलं. नाही, आता दिलंय. तुमचा मुद्दा आला तो शिक्का नाही, हे काही मी चुकीचं आहे असं म्हणत नाही. तर तुम्ही तुमच्या तर मग तारखेच्या तुम्ही वेळेस तुम्ही ते- नाही नाही तुम्ही हे म्हणले का त्यांना शिक्का नाही? आज कसं आहे, आम्ही किती मेहनत केली, किती महिने, किती वर्ष वाट पाहतो याची तुम्हाला कल्पना आहे. त्यांच्याशी राग नका काढू, याच्यावर बोला, याच्यावर बोला. तुमचं काय झालंय ना, याच्यावर बोला, आपल्याला जे काही होईल ना, मीडियाला बोला तुम्ही. याच्यावर बोला. कसं आहे माहिती आहे का, आम्ही किती त्रास आणि किती हे केलं आणि किती कष्ट करतो त्याचं. आज सगळी यंत्रणा, JCB झालं, काही माणसं झालं, आता हे पोलीस संरक्षण झालं, याच्यासाठी आम्हाला 7-7 हेलपाटे मारावं लागले पुण्याला तिथून जाऊन आणण्यासाठी. आता हा जर तुम्ही म्हणले 4 तारखेला आहे, तर आता त्या याच्यात आम्हाला जर एवढे हेलपाटे परत मारावं लागले तर हे त्रास सहन होईल का आम्हाला? खर्च किती केला हा खर्च सगळा हा आता? साधारण लाखाच्या पुढे गेला. हा किरकोळ नुसता. आजचाच का नुसता? आजचा नाही, म्हणजे याच्या आधी हेलपाटे मारले 5-5 याच्या 7 अगोदर आहे ना, इलेक्शनच्या काळात पण त्यांनी यांनी तारखा दिल्या होत्या. आपल्या इलेक्शन असल्यामुळे ना, सात तारखा हा झाल्या नव्हत्या. 6-7 त्याच्या तारखा मध्यंतरीच्या काळात स्टेटस तुमच्या वकिलांनी हे सगळं, ऐका ना हो डुमणे, इकडे ना, तुमच्या वकिलांनी सगळं प्रांतांच्या समोर ठेवलं होतं ना हे सगळे डॉक्युमेंट, तरी बी स्टे दिलाय. तरी बी स्टे दिली. मग आमचं म्हणणं एवढंच असेल, त्याच्यावर शिक्का नाही त्यामुळे आम्हाला मान्य नाही, एवढंच आमचं. 4 तारखेला तुमची तारीख आहे ना, तिथं तुम्ही तो मुद्दा उपस्थित करा. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय की प्रांत तहसीलदारांनी रस्ता ओपन करायचे आदेश दिलेले आहेत. यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी देखील रस्ता ओपन करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर हे जे गुंजाळ आहेत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केलं होतं आणि अपील मागेही घेतलं. खरं तर ती अपील केस त्यांनी चालवायला हवी होती, परंतु ते चुका झाल्या तर अपिलामध्ये कारण देऊन त्यांनी ते अपील मागे घेतलं आणि रीट याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टाने देखील त्यांची रीट याचिका फेटाळून लावली. त्यामुळे यांचा हा रस्ता मोकळा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला होता आणि रस्ता मोकळा करण्यासाठी आता कारवाई चालू होती. आणि जशी कारवाई चालू झाली तशी इथं या ठिकाणी ही स्टेची ऑर्डर प्रांतांनी दिलेली आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. त्या इतक्या वरिष्ठ पातळीवर निकाल झालेले आहेत. तर ह्या ज्या नवीन आलेल्या मॅडम आहे अर्चना तांबे, त्यांनी कशाच्या आधारे लगेच स्टे दिला? इतकी सगळी पार्श्वभूमी तपासली पाहिजे होती, ती न तपासताच यांनी निर्णय दिला का? आता ह्या शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे, हा पोलीस बंदोबस्तासाठी खर्च, हे सगळं बारा भानगडी किंवा हा जो मनस्ताप, याला जबाबदार त्या मॅडम आहेत का? तर जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की अशा केसेसमध्ये, आता ते म्हणाले की ज्यावेळी त्यांची हिअरिंग झाली, त्या हिअरिंगमध्ये स्टेचा कोणताही उल्लेख मॅडमनी केला नाही. 4 तारखेला बघू म्हणाल्या,
परंतु ऑर्डरमध्ये मात्र स्टे दिल्याचं हे बोललं जात आहे. आता झालंय काय का जे प्रतिवादी जे इतर लोक जी लावायला हवी होती या डुमणेंनी, समजा या गणेश गुंजाळ्याची आई असेल, बहीण असेल, ते नाव लावण्याचं न कारणामुळे तांत्रिक फायदा घेऊन त्यांनी हे असं केलंय. परंतु असं करण्यापूर्वी प्रांत अधिकाऱ्यांनी सर्व केसची पार्श्वभूमी तपासली का, हा खरा तर प्रश्न निर्माण होतोय. आणि हा रस्ता कुठेतरी ओपन होणार होता, परंतु आता हा ओपन होत नाहीये. आणि ह्या सगळ्या प्रांतांच्या किंवा ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकांच्या निर्णयाचा फटका या अशा सर्व म्हणजे हे जे काही लोकल पातळीवर काम करणाऱ्या मंडळ अधिकारी सर्कल यांना होतोय. विनाकारण मनस्तापे. तर पाहत राहा शिवाय न्यूज बेल्ले.